चला सर्वांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आज आपण बसलो आहोत महाशिवरात्रीच्या पहिल्या ध्यानासाठी. ध्यान तर अनेक होणार आहेत. आजच्या दिवसात शिबिरार्थी आहेत. 4 वाजता महाशिवरात्रीच्या कार्यक्रमास बाकीचे येणार आहेत, ते पण जोडले जाणार आहेत आणि अखंड रात्र ध्यान करावं. पण त्यातल्या त्यात जो आपला ब्रह्ममुहूर्त आहे, 3:45, 3:45 ते सूर्यास्त, हा नेहमीच एक उत्तम मुहूर्त असतो. तर हे ध्यान आपण परत एकत्र करायचं आहे. उद्या पहाटे 3:45 ते सूर्यास्तापर्यंत हा सर्व सूर्योदयापर्यंत. तर हे 3:45 ते सूर्योदयापर्यंत आपलं ब्रह्ममुहूर्त आहे आणि याला आपण एकत्र उद्या ध्यान करायचं आहे. तर आजचं हे आपलं एकत्र आहे. तसंच संध्याकाळी होईल, मी टाइम एक्झॅक्ट टाकेल. शक्यतो 5 असेल बघा, 5 ते 6 असं असेल, कारण मग 7ला आम्हाला जेवायचंय, 6:30 7ला जेवायचंय. रात्री लवकर जेवलं तर आजच्या ध्यानाचा फायदा होणार आहे. तर सगळ्यांनी तसं प्लॅनिंग करा की 5 वाजता रिकामे राहा जोडायचं असेल तर, आणि 6:30 7च्या जून घ्या आज, म्हणजे रात्र व्यवस्थित जाईल ध्यानामध्ये. शक्यतो जास्तीत जास्त ध्यान करा आणि पहाटेच्या 3:45च्या ध्यानाला जोडायचं आहे उद्या. तर चला, सर्वांनी व्हर्टेक्स वॉटर करायचंय. माझ्याकडे चमचा नाही आहे, आता प्रकाशने पाणी आणून दिलेलं आहे. तर ठीक आहे, आपल्याला पाण्याला अफर्मेशन द्यायचंय, कारण याच पाण्याचं महत्व मी आज सांगणार आहे. आणि महाशिवरात्रीचं जे महत्व आहे पाण्याचंच महत्व आहे महाशिवरात्रीचं. तर ते पाण्याचं महत्व म्हणून पाणी आज घ्यायचं ते व्हर्टेक्स वॉटर करायला. अशी बॉटल पिरॅमिड मध्ये मी नेहमी घेऊन येत असते. तर चला, पाण्याला अफर्मेशन देऊयात. हे अमृता, हे अमृतमय जला, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आज माझ्याकडून तू महाशिवरात्रीच्या महत्वाच्या दिवशी ध्यान धारणा करून घेत आहेस आणि जे काही उद्दिष्ट आहे मानवजातीचं, ते उद्दिष्ट माझ्या हातून पूर्ण होत आहे. या ध्यानाने माझी शिवशक्ती मिलन जे होत आहे, या शिवशक्ती मिलनातून जे मला पृथ्वी या ग्रहावर साध्य करायचं आहे, ते सर्व माझ्या हातून घडत आहे. हे अमृतमय जला, माझ्या शरीरातील जलाला तू प्रेरित कर. माझ्या शरीरातील जलाला तू ऍक्टिवेट केलं आहे. माझ्या शरीरातील जलामध्ये तू अमृत निर्माण केलं आहे. हे अमृतमय जला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या शरीरात जे 70% अमृत निर्माण झालं आहे, माझ्या शरीरात 70% जे अमृतमय जल निर्माण झालं आहे आज माझ्या साधनेनी, या अमृतमय जलानी पृथ्वीवरच सर्व जल भारीत झालं आहे. सर्व जल अमृतमय निर्माण झालं आहे. हे अमृतमय जला, माझ्या शरीरातील अमृतमय जलाला तू स्पर्श केल्यामुळे सर्व पृथ्वी ग्रहावरील पाण्यात अमृत निर्माण झालं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे अमृतमय जला,
हे अमृत में जला, धन्यवाद धन्यवाद। हे तीर्थ रूप जल तीर्थ, अमृत तीर्थ, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एक ग्लास पाणी पिऊन घ्या आणि दुसरं पाणी चार्ज करायला ठेवा. नसेल जवळ तर भरपूर एक पाण्याचा छोटा हंडा जवळ उठून घेऊन ठेवा. ते सगळं भारीत होणारं आहे पाणी, ते घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे. तर तुम्ही तर पिरामिड मध्येच आहात ना, तुम्ही तर पिरामिड मधलं पाणी पिऊ शकता सगळ्यांनी ध्यान झाल्यावर. पण बाकीचे जे ऑनलाईन आहेत त्यांना मी सांगते पाणी आणून ठेवा जवळ. तर चला, आपल्याला आता ध्यान करायचं आहे. आजही अमृता मॅडम सिंगिंग बाउल वाजवणार आहेत. माझा आहे, त्यांचा आहे आणि स्नेहा मॅडमचा पण आहे. तर चला, शांत डोळे मिटून घ्यायचे आहेत. श्वासावर पूर्ण फोकस. बस प्रकाश, थोडा वेळ करा, एक 5 मिनिटं. तुम्हाला सिंगिंग बाउलचा आवाज येण्यासाठी मला शेअर करावा लागेल साऊंड. आता येतोय का सिंगिंग बाउलचा आवाज ऑनलाईन वाले? येतोय मॅडम. हो मॅडम. येतोय येतोय येतोय. आता मी शेअर केलंय, मगाशी येत होता का? हो येत होतो. ठीक आहे. शिवोऽहं शिवा स्वरूपोऽहं शिवोऽहं चला, आज महाशिवरात्र आहे. या महाशिवरात्रीला का महत्व आहे ते जाणून घेऊया.
तशा बघितल्या तर वर्षातून 12-13 शिवरात्री असतात. या वर्षातील 12-13 शिवरात्रीपैकी जी सर्वात मोठी शिवरात्र असते ती महाशिवरात्र असते. माघ महिन्यात महाशिवरात्री येते. शिव म्हणजे आपला श्वास. हा श्वास संपला की शिवाचा होतो शव. श्वास नसलेल्या शरीराला शव म्हणतात आणि श्वास असलेल्या शरीराला शिव म्हणतात. म्हणजे आपणच शिव. या शिवाची म्हणजे आपल्या श्वासाची पूजा ज्या वेळेला सर्व सिद्धी आपल्याला देते असा दिवस म्हणजे महाशिवरात्र. पृथ्वीवर जेवढे काही पाणी आहे त्या पृथ्वीवरच्या पाण्यातील जवळजवळ 90-95% पाणी हे सागरांमध्ये आहे. या पृथ्वीवरच्या 90-95% पाण्याला भरती येते. सागराच्या लाटा वर वर आकाशात जातात. अशी ही शक्ती पौर्णिमा अमावस्या 2-3 दिवस पूर्ण ग्रहमंडलात तयार होते. अशी काही चुंबकीय शक्ती जी एवढ्या मोठ्या सागरातल्या पाण्याला सुद्धा स्वतःकडे ओढून घेते. पृथ्वीवरच्या 90-95% पाण्याला अथांग सागरातील पाण्याला ही ग्रहमंडलातील शक्ती वरती ओढून घेते. तेथे या मानवी शरीरातल्या पाण्याची काय परिस्थिती होत असेल? 70% पाणी आपल्या शरीरात आहे. या देहामध्ये 70% पाणी आहे. शरीरातल्या या पाण्याला सुद्धा ब्रह्मांडातील शक्ती वर वर खेचून घेत असते. अशा वेळेला आपल्या जीवनात आपल्या शरीरात जर आपला विकास घडवायचा असेल, जर या शक्तीचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपला पाठीचा कणा ताठ हवा आहे. या धर्तीवर मानवी देह मानवी प्राणी एकमेव आहे ज्याचा पाठीचा कणा ताठ आहे. सरळ आकाशाच्या दिशेने उभा राहू शकतो. पाठीचा कणा असा एकमेव देह चराचरातील पृथ्वीवरचा एकमेव देह मानवी देह.
म्हणूनच फक्त या देहाला सामर्थ्य आहे आपली चेतना वाढवायचं आणि आपली आध्यात्मिक उन्नती करायचं आणि वरच्या वरच्या आयामामध्ये चेतनेला घेऊन जायचं सामर्थ्य फक्त या मानवी देहात आहे. आपण कितीतरी जन्म काढले, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या योन्यात, कितीतरी जन्म फेरे घेऊन घेऊन हा देह आपल्याला लाभलेला आहे. तर या देहाच, या मानवी जन्माच चीज एकाच गोष्टीने होणार आहे. आध्यात्मिक उन्नती, चेतनेचा प्रवास फक्त मानवी देहातच करू शकतो. तेही पाठीचा कणा ताठ ठेवूनच. म्हणजे ध्यान धारणा करून पाठीचा कणा ताठ ठेवून श्वासाला सामर्थ्यवान श्वासाला समरूप होऊन श्वासाशी मिलन करून श्वासासोबत राहायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि महाशिवरात्रीला ब्रह्मांडात ही जादूमय ऊर्जा असते, त्याचा पूर्ण पूर्ण आपल्या जीवनासाठी, आपल्या देहासाठी, आपल्या विकासासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. असं हे शिवरात्रीचं महत्व, त्यातून महाशिवरात्र आज. त्यामुळे रात्री शक्य तेवढा पाठीचा कणा ताठ ठेवून ध्यान करायचं आहे. संपूर्ण अखंड रात्र ध्यान करायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्त 3:45 ते सूर्योदय हा सर्वात जास्त असणारा हा जादूमय शक्तीचा कालावधी ब्रह्ममुहूर्त हा आपण ध्यानाने साजरा करायचा आहे. शिवरात्रीला उपवास जो आपण करतो, त्या उपवासाचं महत्व जाणून घ्यायचं आहे. हा जो पाठीचा कणा आपण ताठ ठेवतो, तो रात्रभर न झोपता ठेवण्याला महत्व आहे. रात्र जागून काढण्याला महत्व आहे. म्हणजे झोप टाळणे हे महत्वाचं आहे. शिवरात्रीला सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट सांगते, झोप टाळणे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पोटात अन्न न घालणे. कुठल्याही अन्नाचा कण पोटात न घालणे म्हणजे महत्वाचं, जे जीवनासाठी आवश्यक आहे, अन्न आणि झोप या दोन गोष्टींना सोडून द्यायचं आहे. म्हणजेच मानवी देहाच्या ज्या मर्यादा आहेत त्या पार करून वरच्या आयामात शिफ्ट व्हायची कॅपॅबिलिटी, सामर्थ्य निर्माण होतं या महाशिवरात्रीला. जर अन्न त्याग केला, जर झोप त्याग केली, तर एक सामर्थ्य बनतं वरच्या आयामात शिफ्ट होण्याचं. मानवी क्षमतेच्या पलीकडे उत्तुंग भरारी घेण्याचं या मानवी देहातच. आणि आता आपण पदार्पण करत आहोत चौथ्या आयामातील चक्रांना.
खाली खेचण्याचं एप्रिल मध्ये जो आपला कोर्स होणार आहे, त्या कोर्स इंटेन्शनच हे आहे चौथ्या आयामात पदार्पण करायचे, त्या चक्रांना खाली खेचायचे. पण त्यासाठी आवश्यक आहे हे महारात्री शिवरात्रीच उपवास, जेथे काहीच खायचं नाहीये आणि झोपायचं नाहीये. पण आपण मात्र या महाशिवरात्रीला नको नको ते जड वस्तू शरीरात ढकलतो आणि महाशिवरात्रीचा उपवास करतो. म्हणजे जे आवश्यक आहे त्याच्या एक्झॅक्ट उलट करतो. जड जड सगळं खातो आणि या ऊर्जेला खाली खेचतो. त्यापेक्षा उपवास न करणं श्रेष्ठ आहे. नॉर्मल अन्न खाणं महत्वाचं आहे, साधं सुधं अन्न. माझ्या आयुष्यात मी कधीही महाशिवरात्रीचा उपवास केलेला नाही, कारण हे गूढ सत्य जाणून घेणं महत्वाचं असतं. अन्न न खाणे जमणार नसेल तर उपवास पण करू नका. उपवास करायचा असेल तर काहीही खाऊ नका. त्यातल्या त्यात साधा आहार घ्या, फळं खा, वरई हलकी आहे पचायला ती खा. पण आपण वरई चालत नाही म्हणून तिला बाजूला ठेवतो. हे सुद्धा किती चुकीच्या गोष्टी आपण करतो. शिव हाच आहे. आपल्या या शरीराला जे जे हवंय ते खावं, हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ मला वाटतं. कारण एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन. आपल्या ज्या भावना, आपल्या ज्या विश्वास, तेच इफेक्ट आपल्याला मिळतात. काहीही खा, शुद्ध भावनेनी खा. जो विश्वास खाताना असेल तोच फायदा शरीराला होणार आहे. हे चालत नाही, ते चालत नाही, हे पाहिजे, ते पाहिजे, आपण आता सोडून दिलं पाहिजे. जे पुढे येईल ते खाऊन आपण अन्नाला एक सूचना देऊ शकतो. माझी ऊर्जा वाढत आहे, या अन्नातून मला शिवशक्तीचा मिलाप घडत आहे. मी जे हे अन्न ग्रहण करत आहे ते माझ्या आध्यात्मिक विकासाला, या महाशिवरात्रीच्या ब्रह्मांडीय शक्तीला पुरेपूर उपयोग करून देत आहे. सर्वात महत्वाची फिलॉसॉफी विश्वास सिस्टीम यंगमनी तयार करून दिली आहे तुम्हाला. त्यापेक्षा उच्चतम काहीही नाही. आपला विश्वास बदलायचा आहे. आपल्याला जे आतून येतं, आपल्या इन्स्टिंक्ट्स ज्या येतात त्या आपल्या आत्म्याप्रमाणे येतात, त्याला फॉलो करायचं आहे आणि ते करायचं आहे. रात्री झोपायचं नाही असं ठरवलं आणि रात्र जागून काढली आणि 4 दिवस असाच गेले तर काय उपयोग आहे. त्यापेक्षा झोपताना म्हणा ना, ध्यानाची गोळी घ्या ना. झोपताना म्हणा, कार्यरत आहे ऊर्जा, ब्रह्मांडातील ऊर्जा माझ्या शरीरावर कार्यरत आहे.
जो विश्वास तो फायदा. सर्वांचा बॅलन्स आपण ठेवतो. कुठल्याही गोष्टी आपण कडेला जाऊन करत नाही. त्यामुळं अखंड रात्री ध्यानही आपण करत नाही. आपण इंटेन्शन पेरतो, बीज पेरतो आणि पीक निर्माण करतो. आपण शास्त्र जाणून घेतो, या शास्त्राचा गाभा जाणून घेतो, त्याच्याशी एकरूप होऊन सर्वात जास्त फायदे मिळवतो. सर्व रूढींच्या पलीकडे, सर्व नियमांच्या पलीकडे आपण जाऊन बघतो. आपण आपल्यासाठी नवनिर्मिती करतो. शिव आपणच, आपला श्वास शिव, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. आपल्या शिवाची आपण पूजा करतो. शिवोहम शिवोहम म्हणत आज आपण पूजा केली. त्या प्रतीक रूपी शिवमूर्तीत आपण आपल्याला वसवलं आणि मग पूजा केली. आपण दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या मूर्तीची पूजा न करता आपण आपल्या शिवमय, आपल्या शिवशक्तीची पूजा आज त्या मूर्तीत स्थापन करून बघून प्रतिकात्मक पूजा केली. आणि आता आपण आपल्यातील शिवशक्तीचा जागर, शिवशक्तीचा जागर आज करायचा आहे. आपल्यातीलच शिवशक्तीला या ध्यानाने पूजा करायची आहे. ध्यानाने पूजा करायची आहे.
मैं जप में ना मैं तप में ना मैं व्रत उपास में। भी नहीं है, काय ते उपवास? तीन वर्ष शिकवली मी तुम्हाला, किती जणांनी बदल घडवला? ना मैं जप में ना मैं तप में ना मैं व्रत उपास में ना मैं क्रिया कर्म में रहता म्हणून सांगताय, ना मैं पण जोग आपण त्याच संन्यास में। को कहाँ ढूंढे रे बदलणार आहे मी स्वतः. मैं तो तेरे पास रे। काय काढायचं? माझ्या आयुष्यात ते उपवास केलेलं नाहीये. पण curious उपवासाचा अर्थ म्हणजे काय? उपवासाचा अर्थ आहे ज्ञान देणाऱ्या जवळ बसणे, ज्ञान देण्याच्या समीप बसणे, ज्ञान देण्याच्या समीप बसणे. ना ही प्राण में ना ही पिंड में ना ही प्राण में ना ही पिंड में ना हूँ मैं आकाश में। ना ही प्राण में ना ही पिंड में ना हूँ मैं आकाश में। ना ही प्राण में ना ही पिंड में ना हूँ मैं आकाश में। ना मैं पर्वत के गुफा में ना ही सांसों के सांस में। मुझको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में। मुझको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में। नाही
एक पल की खोजो तो तुरंत मिल जाऊं एक पल की तलाश में। कहत कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूँ विश्वास में। मुझको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में। मुझको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में। मुझको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में। मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में। मुझको कहाँ मॅडम वाजवू शकता तुम्ही सिंगिंग बॉल. सुदर्शन पिरामिडला सगळ्यांनी जोडून घ्यायचं आहे व्हायब्रेशनल. आम्ही जे कोणी इथे बसलो आहे त्यांना जोडून घ्यायचं आहे. आमच्या सोबत आपण सर्वजण वर्तुळाकार बसलो आहोत.
39 जण ऑनलाईन आहेत. आणि 5 जण इथे आहेत. 39 आणि 5 44. बघा आकडा सुद्धा कसा येतोय. या आकड्याचं महत्व 40 ते 44. ग्रुप एनर्जीचं डायनॅमिक शिकताना आपण बघितलेच आहे. चला व्हिज्युअलाइज करायचं आहे आपण सगळ्यांनी वर्तुळाकारात बसलेल्यांना. वर्तुळाची शक्ती आपल्याला माहिती आहे. आपले सर्वांचे हात एकमेकांच्या हातात आहेत. डाव्या बाजूला आपल्या जवळ कोण बसलं आहे त्याच्या हातात डावा हात आहे. उजव्या बाजूला कोण बसलं आहे त्याच्या हातात उजवा हात आहे. अशी संपूर्ण कडं आपण निर्माण केलं आहे. वर्तुळ म्हणजे 0. 0ची व्हॅल्यू खूप मोठी आहे. एकावर 0 दिला की एकदम 10 होतात. 10 वर 0 दिला की 100 होतात. अशा हा 0 आपण निर्माण केला आहे. आपल्या वर्तुळात मोठी ऊर्जा तयार झाली आहे. या वर्तुळात जी काही शक्ती निर्माण झाली आहे ती सर्व आपल्याकडे येत आहे. आपल्या बाजूने गोलाकार फिरत आहे. आपल्या 6 फूट शरीराच्या भोवती गोलाकार वर्तुळ तयार करत आहे. जेवढे जेवढे व्हायब्रेशन सिंगिंग बाउलचे येत आहेत तसे त्या व्हायब्रेशनच्या आवाजाने आपल्या भोवती वर्तुळाकार फिरणारी ही ऊर्जा अजून मोठं मोठं व्यासाचं कवच आपल्या भोवती निर्माण करत आहे. प्रत्येक सिंगिंग बाउलच्या व्हायब्रेशनला हे फील करायचं आहे. आणि किती मोठं कवच आपल्या भोवती निर्माण केलं आहे ते ग्रुपला नंतर सगळ्यांनी सांगायचं आहे. आपण अनुभूती घेऊयात या आपल्या भोवतीच्या
जादू में शक्तिशाली ऊर्जाच्या कवचाच्या व्यासाला अनुभवूयात. चला हृदयापासून हे वर्तुळाकार ऊर्जामय कवच वर्तुळाकार फिरत आहे. व्हायब्रेशन जसजसे येत आहेत प्रत्येक वेळेला जसजस हे वर्तुळ मोठं मोठं होत आहे तस तसा आपला प्रेम प्रकाश या ऊर्जेसोबत आपल्या हृदयातून विस्तारित होत आहे. सर्व वर्तुळाकार दिशेने पसरत आहे. आपल्या हृदयातून प्रेम प्रकाश ऊर्जेची वलय विस्तृत होत आहे. पूर्ण सुदर्शन पिरॅमिड मधील कण कण व्याप्त झाला आहे. पिरॅमिड सभोवताली फिरत आहे ही प्रेममय प्रकाशमय जादूमय शक्तिशाली ऊर्जा. सर्वांनी व्हिज्युअलाइज करायचं आहे पिरॅमिड भोवती पिरॅमिड पॅराडाइज मध्ये पूर्ण अवकाशात जेवढी उंची आहे धरतीमध्ये जेवढी खोली आहे तेवढ्या सर्व व्हॉल्यूम मध्ये ही ऊर्जा फिरत आहे. गोलाकार वर जात आहे खाली जात आहे. पिरॅमिड पॅराडाइज मध्ये कण कण व्याप्त करत आहे. सिंगिंग बाउलचा आवाज येत आहे का ऑनलाईन? हो मॅडम. हो येतोय का? हो येतोय. हो मॅडम येतोय. हा. माझं सिंगिंग बाउल गयेवरून आणलेलं आहे. तेथेच तो निर्माण झाला आहे. गयेपर्यंत ही ऊर्जा न्यायची आहे. बोधिसत्वाखाली आपण बसले आहोत. या ऊर्जा रूपाने आपण बोधिसत्वाखाली गयेच्या बुद्धाच्या संपूर्ण बुद्धाचे व्हायब्रेशन आपल्याला प्राप्त झाले आहेत. आपल्यामध्ये बुद्धाची शून्याची शुद्ध शून्य बुद्ध संपूर्ण ऊर्जा निर्माण झाली आहे.
आपण बुद्धाबरोबर मागच्या जन्मी संघ रूपाने अस्तित्वात होतो. आपल्यातील बरेच जण एका संघात बुद्धासोबत होतो. त्या जन्मात आपण जाऊयात, आपल्या संघाला आठवूयात, बुद्धाने दिलेल्या उपदेशाला आठवूयात. आपण जी गतजन्मी साधना केली आहे त्याला आता जोडलो गेलो आहोत. गतजन्मीच्या साधनेला आपण उजाळा देत आहोत. नाभीवर हात ठेवायचे दोन्ही. बघा नाभीची धडधड कशी होत आहे. नाभी नाळेने आपल्या आईला आपण जे ते जोडतो ती नाभी बघा काय सांगत आहे आपले ओरिजिन. होतो का आपण बुद्धाच्या संघामध्ये. तुमची नाभीच तुम्हाला सांगेल. दोन्ही हात नाभीवर ठेवायचे आहे. धडकन वाढली आहे का. काय सांगत आहे नाभी. आज पेंडुलमला विचारा. ध्यान रंगमंचावर अनुभूती सांगा. नाभीने काय सांगितले आणि पेंडुलमने काय सांगितले. पेंडुलमला प्रश्न विचारायचा आहे. गतजन्मी बुद्धासोबत काम केलंय का. बुद्धाबरोबर होता का हा आत्मा.
बुद्धासोबत साधना झाली आहे आपल्यातील बऱ्याच जणांची. म्हणून आज आपण पूर्ण प्लॅनेट साठी काम करू लागलो आहोत. एक अमेझिंग ऊर्जा आपल्याला मार्गदर्शक लाभली आहे. या मार्गदर्शक ऊर्जेस आपण पात्र ठरलो आहोत आणि आपल्याद्वारे अमूल्य कामगिरी होत आहे. धरतीच्या प्लॅनेट साठी स्टार सीड म्हणून आपण काम करत आहोत. एक उत्तुंग उच्चोत्तरेची कामगिरी आपल्याकडनं घडत आहे. मागच्या जन्मीच्या साधनेमुळे. त्या साधनेमुळे सुदर्शन पिरॅमिड आपल्याला प्राप्त झाला आहे. एका मार्गदर्शक ऊर्जेच्या आशीर्वादामुळे. अशा या प्राप्त झालेल्या साधनाचा पिरॅमिडचा उपयोग एका मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे. मार्गदर्शक ऊर्जेचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा आहे. विहंगमला जोडलेल्या सर्वांसाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे. आपल्या हातून विहंगम साधकांसाठी आपण योगदान द्यायचं आहे. जास्तीत जास्त आत्म्यांना विहंगमला जोडून त्यांच्यासाठी मार्गदर्शक बनून आपल्याला जे जे विहंगमने दिले आहे
ते त्यांना देऊन आपण आपले जसे आयुष्य बदलून घेतले आहे तसे त्यांचेही आयुष्य बदलास एक माध्यम बनवून नवीन साधकांसाठी आपल्याला काही आपण शिकलो ते ज्ञान द्यायचं आहे, त्यांच्यासाठी ध्यानधारणा घ्यायची आहे, त्यांना आपल्या प्रवासावरील टप्पे सांगायचे आहेत, त्यांना खाचखळग्यांपासून आयुष्यातील नको असणाऱ्या घडणाऱ्या गोष्टींवर आपणच कसा विजय प्राप्त करू शकतो, आपण बदललं की आपलं आयुष्य कसं बदलतो हे आपल्या अनुभवातून त्यांना सांगायचं आहे. ऊर्जेची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या देवाणघेवाणातूनच ऊर्जेची कृतज्ञता आपला जो सोर्स आहे त्याला सदैव कनेक्टेड राहायचं आहे. ऊर्जा सोर्सला विसरायचं नाही. सिंगिंग बाउलचे जे व्हायब्रेशन्स येत आहेत ते आपल्या हृदय चक्राला ऍक्टिव्हेट करत आहेत. हृदय चक्राचं ऍक्टिव्हेशन होत आहे एका डीप डीप लेवलला. हृदय चक्रा आतील आतील कप्प्यांना उघडत चालला आहे. आपल्या हृदयातील कप्प्यांना उघडत चालला आहे. गजानन महाराजांचा मंत्र. नेहमी माझं ध्यान सुरू झालं की वधवून घेतात महाराज. गणी गणगणात बोते, गण गणात बोते, गणी गणगणात बोते. म्हणजे प्रत्येक शरीरात मी आहे. गणगणात बोते, गणगणात बोते.
आत्ता मला उलगडा झाला आहे, या क्षणाला उलगडा झाला आहे. हा मंत्र माझ्याकडून का वदवला जातो? मी तर समजून घेतलं आहे या रहस्याला, पण आत्ता या क्षणाला मला उलगडा झाला. हृदयावर कंपन जशी मी घेऊ लागले, हृदयातील आतले आतले कप्पे जसे उघडू लागले, तर मला अर्थ उमजलाय. सगळ्या गणात, सगळ्या शरीरांना तू हे शिकव, मी तेथेच आहे. गणी गणगणात होते वधून घेतात, प्रत्येक शरीराला तू शिकव, तुझ्याशी जोडलेल्या प्रत्येक देहाला तू हे शिकव, तुझ्यातच मी आहे. या आपल्या ईश्वरातल्या अंशापर्यंत आपण पोचलो आहोत. ईश्वरी सामर्थ्याला कवटाळून घेऊयात. आपल्या हृदयातील ईश्वरी सामर्थ्याला कवटाळून घेऊयात.
नीता मॅडम, तुम्ही असाल तर ओंकार म्हणताय का? तुमच्या मागे आम्ही म्हणतो. नीता मॅडम. हो म्हणते. हा, नीता मॅडमचा ओंकार झाला की सगळ्यांनी ओंकार म्हणायचा आहे. पिरामिड मधल्या सगळ्यांनी. लगेच चला मॅडम सुरू करा. एक श्वास घ्या 21 ओंकार सावकाश. म्हणूयात. 21 ओंकार. हो. ओम.
ओ ओ ओ ओ ॐ पूर्णमिद ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः विश्वमांगल्य प्रार्थना म्हणा मॅडम. श्रद्धा मॅडम तुम्हाला येत असेल दोघींनी म्हणा. नीता मॅडम, श्रद्धा मॅडम. हो मी पण म्हणतोय मॅडम. हा, शैलजा मॅडम आल्यात, तिघींनी म्हणा. स्टार्ट. दुर्गे ओम असतो मा सद्गमय सद्गमये तमसो मा ज्योतिर्गमय अमृतम गमय गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका लोकाः समस्ता समस्ताः सुखिनो
सुखिनो सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरिः कर्ता हरि हरिः हि कर्ता कर्ता हि केवलम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम. धन्यवाद नीता मॅडम, शैलजा मॅडम, धन्यवाद धन्यवाद मॅडम. सुजाता मॅडम, स्क्रीनशॉट काढा. सगळ्या ग्रुपलाच खूप खूप हो धन्यवाद. मॅडम. सगळ्यांनी अवेअरनेस मध्ये या, हळूहळू अवेअरनेस मध्ये या, शरीराची हालचाल करा, हात हलवा, पाय हलवा, हळूहळू अवेअरनेस मध्ये यायचंय शरीराच्या. हळूहळू डोळे उघडा. तर सर्वांना महत्वाचं सांगतेय, आज पिरॅमिड मध्ये आल्या आल्या अमृता मॅडमचं काउन्सिलिंग घेतलं आणि राहिलं होतं त्यांचं, आणि एक त्यांना सांगितलं की आता पिरॅमिडचा उपयोग आपल्याला कसा कसा रिसर्चसाठी करायचा आहे. तर त्यात त्यांना सांगितलं की ओंकाराचा सुद्धा पिरॅमिड मधला फरक रिसर्च आपल्याला करायचा आहे. ओंकार पिरॅमिड मध्ये म्हटले आणि काय होतंय. तर त्या म्हटल्या मी टाकू का ग्रुपवर, कोणाकोणाला याच्यात भाग घ्यायचा आहे. तर म्हटलं थांबा जरा, मार्च महिना आपण ओंकार ध्यानावर फोकस करणार आहोत. मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यांनी शक्यतो ओंकार ध्यान रात्रीचं करायचं आहे मार्च मध्ये, आणि मग एक ग्रुप आपण करायचा आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी एक पिरॅमिड मध्ये एक 7-8 दिवस 5 दिवस काय जे ठरेल ते, एप्रिल जून, शक्यतो जून मध्येच, त्यावेळेला त्यांनी इथे येऊन ओंकार म्हणायचे आहेत रोज, आणि त्या ओंकाराचे पिरॅमिड मधल्या ओंकाराचे इफेक्ट आपल्याला बघायचे आहेत. तर मार्च मध्ये मी काही सेशन घेईलच, त्यावेळेला सगळे डिटेल्स सांगेल तुम्हाला. तर जरूर ज्यांना या रिसर्च मध्ये किंवा योगदानामध्ये ओंकाराचा जो काही आहुती करतात, ओंकाराचा यज्ञ जो तयार करतात, त्या पिरॅमिड मध्ये सुद्धा हा ओंकाराचा यज्ञ स्थापन करून त्याचे काही इफेक्ट येत आहेत, त्याच्यात जर तुम्हाला योगदान द्यायचे असेल तर जरूर तुम्ही सांगा. मार्च मध्ये ओंकार ध्यानाला जोडा. आणि आपला मार्चचा दुपारचा कार्यक्रम नाही आहे, आपल्याला ध्यानावर फोकस ठेवायचे, आणि एप्रिल मध्ये आपल्याला एक हायर शिफ्ट मधील चक्रा ध्यानाला सुरुवात करायची आहे. 3rd डायमेन्शन टू 4th डायमेन्शन, ऍक्च्युली चक्र ऍक्टिव्हेशन झालेलंच आहे आपलं मानवी चेतनेच्या पलीकडे या कोर्समध्ये. ते तुम्हाला कोर्स वेबसाईटवरचा करून घ्या म्हणतीये मी. दुपारचे कार्यक्रम नाही आहेत, मनोगत ऐकायची आहेत, हे सर्व परत एकदा रिव्हिजन करून देते. तर सगळ्यांना धन्यवाद. अमृता मॅडमचे स्पेशली सगळ्यांनी धन्यवाद माना, त्यांनी अखंड सिंगिंग बाउल वाजवलेले आहेत. तर अमृता मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. फार सुंदर व्हायब्रेशन्स मस्तकात निर्माण झालेत, आणि आपल्या चक्रांमध्ये निर्माण झालेत, हृदयात निर्माण झालेले आहेत. तर सर्वांनी धन्यवाद माना अमृता मॅडमचे, आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद जे जे आलेले आहेत. तर सविता मॅडमनी म्हटलेलं आहे क्लॉकवाईज गोल गोल फिरत होते, खूप खूप धन्यवाद. तर आपण एक ध्यानाचा रंगमंचाचा 3 नंबर ग्रुप केलेला आहे, आणि त्या ध्यानाला पण सुरुवात करायची आहे. 4 नंबरचा ध्यानाचा ग्रुप केला आहे कुंडलिनी डिस्कशन, तर तो सुद्धा एक डिस्कशन ग्रुप खास कुंडलिनी ऊर्जेच्या चर्चेसाठी केलेला आहे. तर सर्वांना, तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला नसाल 3 नंबर 4 नंबर, तर तुम्ही ध्यान रंगमंच 2 मध्ये मेसेज टाका, तुम्ही यास जर पात्र असाल तर मी जॉईन करून घेईल. तर सगळ्यांना धन्यवाद.
आणि कोणीतरी स्क्रीनशॉट घ्या. सुजाता मॅडम मला काही दिसत नाही. सुलक्षणा मॅडम घ्या तुम्ही. सुजाता मॅडम आहेत. मॅडम घेतल्या का सुजाता मॅडम? हो मॅडम, घेतले आहे, टाकलेत ग्रुपला. ठीक आहे. काय म्हणताय मॅडम? तर ठीक आहे, चला संध्याकाळी 5ला रेडी राहा. 5 ते आपण 6 6:30 ध्यान करणार आहोत परत पिरॅमिड मधनं. बाकीचे पण येत आहेत सगळे. मॅडम हा बोला.